सोमवारचा सकाळचा एवढा जास्त गोंधळ होईल असं कधी वाटलंच नव्हतं. का तर आता काल आम्ही राखी तर बनवली, पण ती राखी आहे की नाही कुठं गेली तीच सापडत नव्हती. आता तर त्याआधी तुम्हाला सांगते, दिवसभर ना मी शनिवारी आणि रविवार पिलूला सुट्टी असते आणि मी दिवसभरात म्हणजे त्याच्यासाठी 2-3 राख्या बनवल्या होत्या, पण त्याने त्या नीट ठेवलं नाही. त्यातली एकच राहिली होती. मग मी म्हटलं ही क्लासमध्ये नेण्यासाठी व्यवस्थित ठेव, आणि तो ठेवायला गेला. त्यानं ठेवली, सुकून दिली थोडीशी आणि ठेवली. कुठं ठेवली हे त्याला माहीत नव्हतं आणि खूप वेळ शोधतोय त्याला सापडेना. मग परत त्याची म्हणजे अवस्था जरा वेगळीच झाली. त्याला म्हणजे रडायला यायला लागले, एवढी छान बनवलेली राखी असं तसं. त्याच्यानंतर ना मग मी ती शोधून काढली. शोधल्यानंतर परत तुम्हाला त्याची रिॲक्शन दाखवते. आता बघा, आज रविवार आहे आणि मस्तपैकी स्किन केअर करून घ्यावं म्हटलं. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितले की मुलतानी माती, हळद थोडीशी आणि चिया सीडच्या बिया आणि एकदम कच्चं दूध असतं का नाही, तेवालं निरसं दूध म्हणतो की नाही आपण, तेवालं ठेवायचं. आणि मी ते क्यूब बनवून ठेवले होते. तुम्हाला मी खूप वेळा ह्याच्या आधी पण दाखवले असतील किंवा माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं असेल की कशी एक क्यूबची रेसिपी बनवायची. आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. 1 महिनाभरासाठी ठेवून दिले की म्हणजे काही एक 8-10 क्यूब जरी तुम्ही बनवले तर तुमचा महिना पूर्णपणे स्किन केअरचा होऊन जातो. तर तुम्हाला सांगते, अशा पद्धतीनं मी शक्यतो रविवारचं मी स्किन केअर करत असते. आता आज का नाही कपडे खूप जास्त प्रमाणात होते आणि कपडे धुता कसा हातातला गोट फुटला ते मला माहीत नाही. तरी पण मी काचेचं गोट वगैरे काय घालत नाही, पण माझं म्हणजे प्लास्टिकचंच गोट असतं. पण तरी पण माझ्या हाताला थोडंसं लागलं. आता तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही व्हिडिओमध्ये. आणि मला ते लागलेलं कळालंच नव्हतं. मी म्हटलं फुटला ठीक आहे जाऊ दे, पण दोन्ही बाजूनं तो रुतला होता. खाली पण आणि हाताला आणि वरच्या बाजूला पण रुतला होता आणि रक्त यायला लागलं होतं. तेव्हा मला ते कळालं. आता त्याच्यानंतर आहे की नाही, शनिवारी मी पिलूची राखी बनवत असताना ना माझा हा जो बोटनेकचा ब्लाऊज आहे की नाही त्याची मी खूप छान अशी ना म्हणजे डिझाईन बनवायचा प्रयत्न करत होते. म्हणजे मी आरीवर्क केलं नाही कारण मला घाई गडबडी होती आणि त्याच्यामुळे मी आरीवर्क केलं नाही याला. तर चला म्हटलं थोडासा छान आणि मस्त पद्धतीचा लुक देऊ. तर हे बघा, बोटनेक हा शक्यतो प्रिन्स कट आणि कोर्टेक्सच्या ब्लाऊजवरच छान दिसतो असं बायका म्हणतात किंवा टेलरिनांचं म्हणणं असतं. पण मी तुम्हाला सांगू का, माझा कोणताही क्लास वगैरे नाही झाला, तरी पण मी छान पद्धतीने बोटनेक ब्लाऊज शिवते आणि बोटनेक कटोरी ब्लाऊजवर सुद्धा छान पद्धतीने बनतो, व्यवस्थित होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची फक्त शोल्डरपट्टी बारीक होते, बाकी काही होत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.